अरे यार, कसं उद्या प्रेझेंटेशन आहे. मी काही चूक केली तर, मी काहीतरी मूर्खासारखं बोलून गेले तर, मी अजून रिव्हिजन मी करू शकते, पण मी त्याच मोमेंटला मला खोकला आला तर आणि मी घसरून पडले तर स्टेजवरून. आई गो, मला विचार नाही करायचा, मला नाही. असं तुमच्या बाबतीत होतं कधी? एखादा प्रेझेंटेशन देण्याच्या विचाराने तुम्हाला इतका कधी ताण येतो का की तुम्हाला दुसरं काही सुचत नाही, तहान भूक सगळं विसरून तुम्ही फक्त त्याचाच विचार करत बसता? जर असं होत असेल तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आलेला आहात. आजच्या आपल्या व्हिडिओचा हाच विषय आहे की प्रेझेंटेशन किंवा पब्लिक स्पीकिंग ह्याच्या आधीची वाटणारी जी भीती असते, अँझायटी असते, त्याला नक्की टॅकल कसं करायचं. तर कशाची वाट बघताय, चला बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नर्वसनेसला अमरीश पुरी विलन जो आपल्या हिंदी सिनेमांमध्ये जो असायचा, तर अमरीश पुरी सारखा न पाहता ते एका शाहरुख खान सारख्या हिरो सारखं आपण पाहायला शिकलं पाहिजे. असं का? कारण जर का तुम्हाला नर्वस वाटतं आहे, याचाच अर्थ की तुम्हाला त्या टॉक, त्या प्रेझेंटेशन ह्याची तुम्हाला खूप किंमत आहे, तुमच्यासाठी ते महत्वाचं आहे. सो जर का तो नर्वसनेस नसताच तर तुम्ही कदाचित तेवढी तयारीच केली नसती. तर सगळ्यात पहिली आपली पायरी म्हणजे ऍक्सेप्ट द नर्वसनेस. यानंतरची आपली दुसरी पायरी आणि अगदी महत्वाची पायरी म्हणजे आपला आतला जो इनर क्रिटिक आहे, जे जे आपल्या मनामध्ये विचार येत असतात की तू काहीतरी चूकच करणार आहेस, तू घसरून पडणारच आहेस, हे असं त्यांनी विचारलं तर मग तू काय करणार आहेस, हा जो आपला आतला आवाज असतो तो फार सपोर्टिव्ह नसतो, तो फार क्रिटिकल असतो. करेक्ट? तर प्रत्येकाच्याच आतला हा क्रिटिकल आवाज शोधून काढणं, स्वतःलाच एक आढावा घेणं की नक्की मी असं हे स्वतःशी कशामुळे बोलते आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला लक्षात आलं की कुठेतरी पास्टमध्ये घडून गेलेली घटना, की तुमचं कधीतरी कुठल्या तरी प्रेझेंटेशनमध्ये खरंच मनासारखं तुमचं नव्हतं झालं बोलणं, ते अजूनही तुम्ही धरून ठेवून आहात का, हे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्याचीच एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे सगळे विचार एक परत स्वतःला थोडासा वेळ द्या आणि सगळे जे विचार तुमच्या मनात येत आहेत, जे अगदी मीन निगेटिव्ह विचार आहेत पूर्ण प्रेझेंटेशन बाबतीतले, ते एका कागदावर लिहून ठेवा. सो या कागदावर मी लिहून ठेवलेले आहेत की माझ्या मनात येणारे सगळ्यात निगेटिव्ह विचार कोणते. आता ही प्रोसेस झाल्यानंतर आता या कागदाचं रूपक तुम्ही ठेवून डोळ्यासमोर तुम्ही याचा अँझायटीचा नायनाट लावू शकायला काहीही करू शकता. फॉर एक्झाम्पल, त्या कागदाला पूर्ण चुरगळून तुम्ही असं स्वतःला हे आश्वासन देऊ शकता की मी माझ्या इनर क्रिटिकच्या विचारांना पूर्ण चुरगळून टाकलेलं आहे. किंवा तुम्ही त्याचे तुकडे तुकडे सुद्धा करून त्यांना एका बाजूला फेकून देऊ शकता. या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटीजचा एकच उद्देश आहे की आपल्या हे लक्षात येतं की आपल्या मनातले विचार हे फक्त विचार आहेत, ते अजून त्यातलं काहीच खरं घडलेलं नाही आहे आणि हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत. सो ही आपली झाली पुढची टेक्निक. आपली तिसरी पायरी म्हणजे इमेजरी. इमेजरी म्हणजे काय की आपण स्वतःलाच एक कुठेतरी रिअश्युरन्स देत असतो, पण तो फक्त आपल्या डोळे मिटून आपल्या ज्या मनाची शक्ती आहे त्या शक्तीने आपण तो रिअश्युरन्स देत असतो. सो एक तुम्ही गोष्ट नक्कीच करू शकता की कुठल्याही प्रेझेंटेशनच्या आधी एक 5 मिनिटं वेळ घेऊन, डोळे मिटून घेऊन तुम्ही असं इमॅजिन करू शकता की सगळं प्रेझेंटेशन होऊन गेलेलं आहे आणि आता त्या प्रेझेंटेशनकडे मागे वळून बघताना यू आर सीइंग दॅट यू आर एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोललात, तुमचा मुद्दा अगदी चोखपणे तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचवू शकलात. हे सगळं जर तुम्ही पिक्चर करायला लागलात तर हळूहळू तुमच्या हे लक्षात येईल की हृदयाचे ठोके शांत होत आहेत, तुम्हाला जे फक्त निगेटिव्ह विचार मनामध्ये घर करून बसलेले आहेत ते निगेटिव्ह विचार हळूहळू निघून चाललेले आहेत. सो पिक्चरायझिंग ऑर व्हिज्युअलायझिंग सक्सेस इज आवर नेक्स्ट स्टेप. यानंतरची आणखीन एक महत्वाची टिप म्हणजेच स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देत राहणं. अफर्मेशन्स हा शब्द तुम्ही बऱ्याचदा याच्या आधी पण पाहिला असेल किंवा ऐकला असेल. तर अफर्मेशन्स म्हणजे जे मनात येणारे निगेटिव्ह विचार असतात त्यांना सिम्पली एका पॉझिटिव्ह किंवा रॅशनल विचारांनी रिप्लेस करणं. फॉर एक्झाम्पल, जर का माझ्या मनात हा विचार येत असेल की मी या यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप चुका करणार आहे आणि हा व्हिडिओ कोणालाही आवडणार नाही आहे, तर मी त्याला ह्याच्याने रिप्लेस करू शकते की जोपर्यंत मी तो फिल्म करत नाही तोपर्यंत मला कळणारच नाही आहे की त्याचा रिझल्ट कसा असणार आहे.
आणि माझ्या हातात जे आहे म्हणजे छान व्हिडिओसाठी तयारी करणं, छान सेटअप करणं, छान तयार होणं, या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. सो बेसिकली व्हॉट आय डिड हिअर इज मी माझ्या कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टी रिवाईज केल्या आणि ज्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्यांना डोक्यात घर करूच दिले नाही. दुसरी पण एक खूप महत्त्वाची बाब इकडे लक्षात घेऊया की हे काहीच आपण ऍक्च्युअल प्रिपरेशन न करता करणार नाही आहोत. सो कुठल्याही प्रेझेंटेशन, कुठल्याही टॉकच्या आधी त्याच्यासाठी प्रामाणिकपणे तयारी करणं हे तर इट गोज विदाउट सेइंग. त्यामुळे एनी टाइम व्हेन यू फील अँशियस ऑर यू फील स्केअर्ड अबाउट अ प्रेझेंटेशन, तुम्ही हे मनात रिवाईज करू शकता की मी काय पद्धतीने ह्यासाठी तयारी केलेली आहे आणि मग किती चान्सेस आहेत की मला हे काहीच लक्षात नाही येणार आहे. सो एक स्वतःलाच रॅशनॅलिटीकडे घेऊन जाण्याचा हा एक पुढचा प्रयत्न असतो. इथून पुढची आपली पायरी असणार आहे परत एकदा आपल्या मनाला वर्स्ट केस सिनॅरिओ. सो आपल्या आधीच्या टेक्निकमध्ये आपण पाहिलं की व्हिज्युअलाइज सक्सेस आणि काहीतरी छान घडलंय असं इमॅजिन करा. आता त्याच्याच जोडीने आपण मनाला हाही धीर द्यायचा प्रयत्न करतोय की अगदी वाईटात वाईट होऊन काय होणार आहे. जर का माझं प्रेझेंटेशन अगदी वाईटच झालं, जर का मी 100 चुका केल्या, जर का माझा टॉक कोणालाच नाही आवडला, तरी वाईटात वाईट काय होणार आहे. सो स्वतःला प्रत्येकाने हा प्रश्न विचारला पाहिजे की व्हॉट इज द वर्स्ट केस सिनॅरिओ हिअर दॅट आय एम अफ्रेड ऑफ. आणि युजली जो कुठला वर्स्ट केस सिनॅरिओ असतो तो मनात आल्यानंतर जर 2 मिनिटं विचार केला की अरे पण असं जर झालं तर मी काय करीन, मी कसं त्यासाठी सोल्युशन काढीन, तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन मिळतंच. आपण बऱ्याचदा स्वतःतल्याच सोल्युशन मेकिंग अबिलिटीला खूप अंडरमाइन करतो. पण आपला परत मराठीतच एक वाक्प्रचार आहे की माणूस पाण्यात पडला की पोहायला शिकतो. त्यामुळे कुठलीही अडचण आली तर त्यावेळेला काय करायचं आहे हे तुम्हाला जमणार आहे हे आश्वासन स्वतःला देणं अगदी जरुरी आहे. याच्या पुढची टेक्निक आहे ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे दुसरं काही नसून इट इज सिम्पली स्वतःचं लक्ष या क्षणाकडे घेऊन येणं, तेही आपल्या 5 सेन्सेसचा वापर करून. म्हणजे आपले डोळे, आपले कान, आपलं नाक, आपली जीभ आणि आपली त्वचा याचा वापर स्वतःचं लक्ष प्रेझेंट सिच्युएशनकडे आणायला वापरणं. सो हे तुम्ही कसं करू शकता, कुठल्याही प्रेझेंटेशनच्या आधी तुम्ही एक परफ्यूम कॅरी करू शकता की मला खूप नर्वस वाटायला लागलं की मी थोडंसं अत्तर किंवा परफ्यूम हाताला लावून त्याचा छानपैकी वास घेईन आणि स्वतःला ग्राउंड करीन, स्वतःला सेंटर करेन. आणि याच प्रकारे तुम्ही स्वतःसाठी आणखीन अनेक गोष्टी प्रेझेंटेशनच्या आधी विचार करू शकता. या व्हिडिओतली आपली सगळ्यात शेवटची टिप आहे म्हणजे बॉडी लँग्वेज आणि बॉडी पोश्चर. आता जर का या व्हिडिओमध्ये मी असं एकदम असं खाली बघून जर तुमच्याशी बोलले असते की हा तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर प्रेझेंटेशन विषयी जर अँझायटी वाटत असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, तर तुम्ही व्हिडिओ अजिबात पाहिला नसतात. सो आपली पोश्चर कन्वेज अ लॉट ऑफ आवर मेंटल मेकअप. त्यामुळे आपण उलट पण करू शकतो की आपल्या पोश्चर आपण पहिल्यांदा सरळ करून आपण असं आशा करू शकतो की आपल्या मेंदूला पण तो रिव्हर्स सिग्नल डेफिनेटली जाईल. सो पॉवर पोझिंग हे एक सायकोलॉजीमधलं नवीन इंटरेस्टिंग फील्ड आहे. त्याच्यामध्ये एकदम कॉन्फिडेंटली उभं राहून स्वतःला हे सांगणं की माझा टॉक छान होणार आहे, माझा टॉक सक्सेसफुल होणार आहे. दिस काइंड ऑफ पॉवर पोझिंग ॲक्च्युअली गिव्स यू अ बूस्ट ऑफ कॉन्फिडन्स. काय मग मंडळी, आता वाटतोय की नाही कॉन्फिडन्स कुठल्याही टॉक आणि प्रेझेंटेशनच्या आधीचा? तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या पुन्हा बघत राहा आणि स्वतःसाठी त्यांना कस्टमाइज करायला विसरू नका बरं का. म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे ह्या टेक्निक सुद्धा मी एक जनरल तुमच्याशी आज शेअर केल्या. त्याला एक पर्सनल टच द्यायचं काम तुमचं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे जे कॉन्सेप्ट्स मी डिस्कस केले त्याच्या सगळ्याचे आणखीन जर तुम्हाला वाचण्यात इंटरेस्ट असेल तर मी ते लिंकमध्ये कॅप्शन ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर का ह्या टिप्स करून सुद्धा तुम्हाला असं वाटलं की आपली अँझायटी अजिबात कमी होत नाहीये तर माझ्याबरोबर थेरपी सेशन नक्कीच बुक करा. सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. तर आशा करते की तुम्ही रीच आउट कराल आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जेवढ्या जमतील तेवढ्या लोकांबरोबर शेअर करा. तर परत भेटूच या आपण. मी आहे ईश्वरी मराठे, तुमची टॉकिंग थेरपिस्ट, आणि अहम सेंटर फॉर थेरपीला सबस्क्राईब नक्की करा. अच्छा मग बाय बाय.